हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोठे मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या, बाप्पाच्या आणि श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा दिवस तुमचा अगदी छान मंगलदायी असा जाऊ देत. तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही कशा प्रकारे जन्माष्टमी साजरी करता, काय काय करता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मी कशी करणार आहे, काय काय करणार आहे ते सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्लॉग स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. आणि थोडा जरी आवडला तरी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तर चला आता लगेच व्हिडिओ सुरू करूया. तर ॲक्च्युली माझी ऑलरेडी देवपूजा वगैरे झाली आहे, जी रोजची असते ती. सगळं काही आवरून झाले, नैवेद्य फक्त करायचं आहे. आणि आत्ता मी करणार आहे माझी जी नित्यसेवा असते स्वामींची, ती आधी करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग श्रीकृष्ण म्हणजे जन्माची तयारी जी काही असेल ती तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच, मी जे काय काय करणार आहे ते. त्यामुळे शेवटपर्यंत कनेक्टेड राहा. तर चला, स्टे कनेक्टेड. तर हाय गाईज, बघा सकाळी उठल्यानंतर आज लवकरच उठलो, पण आवराआवर करण्यात वेळ तर जातो. कारण आरूची शाळा होती, अनिशला तर काही शाळेत पाठवणारच नव्हते, कारण आता त्याला बरेच दिवस झालं सुट्टीचवरच आहे तो. तर आता सगळं काही सुरळीत झाल्यानंतर त्याला मग घेऊन जाईल. मग सकाळचं सगळी क्लिनिंग वगैरे आवरून घेतली, सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या, कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर जे काही आज थोडंसं क्लिनिंगचं काम काढलं होतं, जसं किचनमधलं असेल आणि थोडंसं बेडशीट वगैरे चेंज केल्या. कारण म्हणजे उशाचे कवर वगैरे ते थोडंसं काढलं होतं. कारण आता जे काही आता पूजा वगैरे आपण करायचं म्हटलं की थोडंसं क्लिनिंग करावंच लागतं. मग सकाळचं सगळं आवरून झाल्यानंतर माझी इथे देवपूजा वगैरे करून झाली. आणि छानपैकी देवपूजा झाल्यानंतर मी पण आवरलं, चेंज वगैरे केलं. आणि मग आज श्रावणातला 4था सोमवार पण होता, तर म्हटलं की महादेवाला जाऊन यावं. तर ॲक्च्युली पहिल्या सोमवारी गेलेलो, तर योग कसे आलेत माहीत नाही, पण पहिल्या सोमवारी गेलेलो. त्याच्यावर आता आज आम्हाला 4थ्या सोमवारी जाण्याचा योग आला. 2 सोमवार तर मधले आजारपण वगैरे त्याच्यातच आमचे गेले दवाखाना. त्यात मग आता सगळं आवरून आम्ही आलेलो आहोत महादेवाला. तर आज काही गर्दी नाही आहे. पहिल्या सोमवारी खूप सारी गर्दी होती, तुम्ही बघितलंच होतं व्हिडिओमध्ये. तर आज लवकर आल्यामुळे गर्दी नव्हती. तर घरातलं पण सगळं आवरून घेतलं होतं मी देवपूजेचं. आणि मग बाकीची मला तयारी करायची होती, त्याआधी म्हटलं की महादेवाला जाऊन यावं. तर आज शिवामूठ जवस होता, तर ते सुद्धा मी घेऊन आलेले. आणि छानपैकी असं पूजा करता आली आज मस्त, कारण गर्दी नसल्यामुळे. नाही तर गर्दी असली की पटपट उरकावं लागतं, शांततेचं असं आपल्याला दर्शनसुद्धा घेता येत नाही. तर म्हणजे भारी वाटलं की आज सोमवार पण आहे आणि अष्टमी पण, त्यामुळे एकंदर दिवसच मंगलदायी असा असतो. तसंच काहीसं घरातलं वातावरण, कारण जसं की पूजा वगैरे आत्ताच मी आटोपून आले होते. ह्यांची पण मग पूजा झाली, महादेवाचं दर्शन घेतलं अनिशने वगैरे आम्ही. आणि आरू काही आली नव्हती, तिचं होमवर्क होता, ती होमवर्क करत बसलेली. म्हटलं आता पटकन जाऊन यावं. अनिशने इथे बाप्पाचं त्याला दर्शन घ्यायचं होतं, त्याला हात लावायचा होता म्हणून उचलून घ्यायला लावलं. तर सगळं आवरून झालं आमचं मंदिरातलं पूजा वगैरे. मग घरी आले. घरी आल्यानंतर जसं मी मगाशी तुम्हाला व्हिडिओची जी सुरुवात केली ती मी ह्यावेळेस केली होती सगळं आवरल्यानंतर. तर आता माझी चाललेली आहे नित्यसेवा, जी काही रोजची असते ती. तर आधी स्वामींचा माझं इथे जप चाललेला आहे. तर आता म्हटलं आधी नित्यसेवा आटोपून घ्यावी, त्याच्यानंतर मग जे काही आहे नैवेद्याचं तयार करायचं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग जेव्हा रात्री श्रीकृष्ण जन्माची तयारी करायची, त्यावेळेसच म्हटलं की श्रीकृष्णाची जी काही आजची सेवा आहे ती त्यावेळेसच करून घ्यावी. त्यामुळे मग मी आत्ता फक्त जी माझी रोजची नित्यसेवा असते स्वामींची ती करत होते. तर स्वामींचा जप झाल्यानंतर जो काही आणखीन मी जे जप करते ते करून झाल्यानंतर मग नित्यसेवेतले ज्या काही गोष्टी आहेत माझ्या, त्या मी करून घेतल्या. जसं की स्त्रीसूक्त असेल किंवा कुंजिका स्तोत्र, ज्या काही स्तोत्र वगैरे माझे आहेत नित्यसेवेतले, ज्या मी माझ्या सेवेतले ते मी
करते. तर त्याचं पठण झाल्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचे जे रोजचे 3 अध्याय असतात ते सुद्धा आज मी करून घेतलं. कारण नंतर जी आहे ती श्रीकृष्णाची सेवा करायची आहे. ॲक्च्युली मला ही सेवा सकाळी लवकरच करायची होती, पण आज गडबडीमुळे ते झालं नाही. त्यामुळे मग नित्यसेवासुद्धा मला संध्याकाळीच करावी लागली. सगळं झाल्यानंतर मग रोजचा जो तारक मंत्राचं पठण असतं ते तारक मंत्राचं पठणसुद्धा मी करून घेते. सगळी सेवा झाल्यानंतर शेवटी करते, कारण म्हणजे तारक मंत्र म्हणताना कसं आपण थोडंसं रिलॅक्स होतं आणि छान वाटतं. जे काय आपण लयबद्ध पद्धतीत म्हणतो त्यामुळे थोडंसं आपल्याला काय म्हणू शकतो की पूजा करताना सुद्धा म्हणजे एक संगीतमय वातावरण आपण म्हणतो ना त्या पद्धतीने. आणि तारक मंत्र म्हणताना अगदीच प्रसन्न वाटतं. तुम्ही जे कोणी सेवा करत असतील त्यांना याचा अनुभव असेलच. तर सगळी सेवा झाली, माझं नैवेद्य वगैरे करून झाला, बाकीच्यांची जेवणं वगैरे झाली, मुलं पण झोपली. आणि आता मी 10-10:30 नंतर ॲक्च्युली 11 वाजायला आलेत तेव्हा मग मी चाललेलं आहे माझं हे कृष्ण जन्माष्टमीची तयारी. ॲक्च्युली मला लवकरच करायचं होतं, पण अनिश काही झोपला नाही त्यामुळे उशीर झाला मला जन्माष्टमीचा. म्हणजे मला पाळणा वगैरे सुद्धा बनवायचा होता. सकाळपासून सगळं करायचं म्हटलं ना की जे काही सण असेल किंवा असं काही वेगळं विशेष पूजा वगैरे असेल ना, घरात आपली धावपळ तर असते आणि गडबडसुद्धा होते, पण थोडंसं चेंज भारी वाटतं. आणि घरात काहीतरी पूजा असल्यानंतर प्रसन्नसुद्धा वाटतं. तसंच काहीसं पण गडबड होते म्हणतो ना, तसंच काहीसं झालं माझंसुद्धा. त्यामुळे मला सकाळी ह्या गोष्टी करायच्या होत्या, जसं नित्यसेवा पण करायची होती आणि पाळणा वगैरे तयार करून ठेवायचा होता, पण ते जमलं नाही. तर मग आत्ता मी 10:45 दरम्यान हे करायला घेते. मला खरं तर 11 वाजता कृष्णाची सेवा सुरू करायची होती, पण आता म्हटलं आधी पाळणा तयार करावा, त्याच्यानंतर जी काही सेवा जशी जमेल तशी. आता कसं आपण म्हणतो, पण जेवढं आपल्याला जमेल ते आता देवावर असतं की तो काय काय करून घेतोय आपल्याकडून. तर इथे मी पाळण्याचीच तयारी करते. तर माझी इच्छा तर होती 11 वाजता कृष्णाची सेवा सुरू करायची, पण आता 11 वाजून तर गेले होते. माझा पाळणाच तयार करायचा चाललेला आहे. तर आता पाळणा तयार झाल्यानंतर मग मला कृष्णाचा अभिषेक वगैरे सगळं, सकाळी अभिषेक झाला होता, पण जो आपण जन्माष्टमी निमित्त पंचामृताचा अभिषेक करून जी सेवा करतो, मंत्रोच्चारण असेल किंवा पुरुष सूक्त असेल किंवा विष्णू सूक्त, जे काही करायचं होतं ते मला आत्ता करायचं होतं. त्यामुळे मग मी सगळं आधी गडबडीचं काम आटोपून घेतलं. इथे माझी अभिषेकाची तयारी झालेली आहे. तर आता देवाची भांडी वगैरे सगळे मी ठेवलेत आणि गडबड झाल्यामुळे मी रोजच्याच भांड्यांमध्ये घेतलेलं आहे. आता इथे बघा पाळणा छानपैकी सज्ज झालेला आहे कृष्णाच्या आगमनासाठी. तर सगळी तयारी करून घेतली. आणि आज मी पहिल्यांदाच ना इकडे जे माझ्याकडे दुसरी मूर्ती आहे कृष्णाची, म्हणजे लड्डू गोपाल आपण म्हणतो ना, दही खाताना, ती खूप वर्षापासून माझ्याकडे आहे. तर आज मी तीसुद्धा छानपैकी सजवून पूजणार आहे, जसं जमेल तसं. कारण नेहमी मी फक्त बाळकृष्णाचीच मूर्तीचा अभिषेक वगैरे करते. तर आज म्हटलं की त्याही मूर्तीला छानपैकी म्हणजे थोडंसं आसन वगैरे तयार करूया. तर इथे शेवटी माझ्या मनातलं होतं ते थोडंसं तरी झालं. तर इथे मी आता संतान बाळगोपाल जो मंत्र असतो आपला श्रीकृष्णाचा, तर तो नित्यसेवेच्या पुस्तकामधला त्याच्यामध्ये दिलेला असतो. तर तो मंत्रोच्चारण करून आणि वासुदेवाय नमः, कृष्णाय वासुदेवाय नमः, तो सुद्धा आपण म्हटला तरी चालतो अभिषेकाच्या वेळेस. नेहमी तर मी तोच करायचे, पण आत्ता माझ्याकडे होता अवेलेबल, त्यामुळे मी तो मंत्र उच्चारण करत कृष्णाचा छानपैकी अभिषेक करून घेतला पंचामृताने व्यवस्थित. आणि माझं चाललेलं की वेळ गाठायची, त्यामुळे मी जरा उरकतं घेतलं आणि छानपैकी अभिषेक झाल्यानंतर मग श्रीकृष्णाला गंध वगैरे अर्पण करून घेतलं. गंध अष्टगंध वगैरे लावून त्याला छानपैकी सजवायची माझी गडबड सुरू होती. कारण मला 12:39च्या आधी श्रीकृष्णाला पाळण्यामध्ये ठेवायचं होतं, म्हणजे पाळण्यामध्ये घालायचं होतं. तर छानपैकी वस्त्र वगैरे श्रीकृष्णाची नवीन त्याला परिधान केली आणि गंध अष्टगंध लावून घेतलं. तर खूप प्रसन्न आणि छान असं वाटत होतं. असं वाटत होतं की सगळे जागे पाहिजे होते, पण झोपले होते म्हणून तर पटकन उरकला असं म्हणू शकतो. तर छोटीशी साधी भोळी अशी सेवा मी कृष्णाची करून घेतली. आणि जे काही मोजकीच फुलं होती त्याने मी छानपैकी पाळणा सजवून घेतला आणि मस्त अशी कृष्णाला मी पाण्यामध्ये घातलं, त्याला नैवेद्य दाखवला. तर नैवेद्य मी खीरपुरीचा केला होता. त्यानंतर दही काला, जी नैवेद्यासाठी आपण
कृष्णाच्या लागतं महत्त्वाच्या गोष्टी तेवढ्या केल्या होत्या. खडीसाखर, शेंगदाणे, सुंठ. खडीसाखरेचा जो सुंठवडा असतो तो सुद्धा महत्त्वाचा असतो आजच्या दिवशी. तरी सगळी माझी सेवा झाल्यानंतर मी फक्त जे काही मला वाचन करायचं होतं ते थोडंफार, पण जेवढं मी ठरवलं होतं तेवढं काही मला जमलं नाही करायला, पण जेवढं जमलं तेवढं तरी मी करून घेतलं. छान अशी श्रीकृष्ण जन्माष्टमीची सेवा माझी संपन्न झालेली आहे, इथे तुम्ही पाहताय. आणि सगळं आवरून झाल्यानंतर मग आता मला करायची आहे कृष्णाची आरती. तर मग सगळ्यात शेवटी म्हणजे जेवढं ठरवलेलं तेवढं तर काही नाही झालं, पण असो जे महत्त्वाचं आहे त्या गोष्टी तरी मी करून घेतल्या. तर इथे मी श्रीकृष्णाची आरती करून घेतली. आरती मी अगदी हळूवारपणे म्हणत होते त्यामुळे, कारण सगळे झोपलेले, त्यामुळे इथे मी आवाज म्यूट केला आहे. तर आता शेवटी आपण आरती करून घेऊया. मला काही मराठीतली आरती येत नाही, मला हिंदीमधल्या 2 आरत्या येतात, तर त्याच मी करून घेतल्या. तर मी तुम्हाला म्हणून दाखवते. शेवटी मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा. मैं आरती तेरी गाऊं केशव कुंज बिहारी, मैं नित नित शीश नवाऊं ओ जगत के पालनहारी. है तेरी छवि अनोखी ऐसे ना दूजी देखी, है तेरी छवि अनोखी ऐसे ना दूजी देखी. तुझसा ना सुंदर कोरी ओ मोर मुकुटधारी, तुझसा ना सुंदर कोई ओ मोर मुकुटधारी. मैं आरती तेरी गाऊं केशव कुंज विहारी, जो आए शरण तिहारी विपदा मिट जाए सारी. जो आए शरण तिहारी विपदा मिट जाए सारी. हम सब पर कृपा रखना ओ जगत के पालनहारी. मैं आरती तेरी गाऊं केशव कुंज विहारी, मैं नित नित शीश नवाऊं ओ जगत के पालनहारी. तर अशा प्रकारे ही एक आणि अजून एक जी आहे ना, हे गोपालकृष्ण, ती आरती मी केली आणि माझा श्रीकृष्ण जन्माष्टमीची सेवा संपन्न झाली. तर ह्या ज्या आरत्या आहेत त्या मी रिश्ता क्या कहलाता है सिरियल पाहायच्या त्याच्यातूनच मी शिकले आणि खूप छान वाटतं. त्यातल्या बऱ्याचशा श्रीकृष्णाच्या आरत्या मला खूप आवडतात, जसं ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुनाद होता, ते पण छान असं भजन आहे. तर जेवढ्या गोष्टी सहज शक्य होतील तेवढ्या मी केल्या आणि माझी श्रीकृष्ण जन्माष्टमीची सेवा जी काही पूजा असेल ती संपन्न केली. तुम्ही कशी केली अष्टमीची पूजा ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणखी तुम्ही काही वेगळं करता का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्या वर्षीची अगदीच माझी जी काही सेवा आहे ती अगदी साधी सिंपल अशी मी केलेली आहे. तर इतर वेळी थोडंफार तरी जरा वेगळी असते, पण आपण म्हणतो ना की देवाला अगदी मोठी उच्च कोटीची सेवा पाहिजे असं नसतं. साधी भोळी सेवा आणि छोटी जरी केली तरी ती चालते, फक्त ती मनापासून आणि श्रद्धेने आणि विश्वासाने करणं गरजेचं असतं. तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि तो नक्कीच ती आपली सेवा स्वीकार करतो. तर याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच तुमची रजा घेते. सर्वात शेवटी पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटू लवकरच उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.